उत्सवाला तरुण मंडळी जी आहे ती अनेक प्रकारची वेशभूषा करून येतात। अशाच प्रकारची एक वेशभूषा ठाकर पद्धतीने करत जी आहे तरुण मंडळी या नवरात्र उत्सवामध्ये सहभागी झालेले आहे। आपण पाहिलं तर ठक्करची परंपरा असते, ठाकर पद्धतीची हातामध्ये काठी आणि ढोलक घेऊन डोक्यावरती अगदी काळ्या रिबिना बांधून काष्टी साडीचा पेहराव करून तरुण मंडळी जी आहेत या नवरात्र उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत। पण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा उत्साह आपल्याला या ठिकाणी दिसत असेल। तरुण असतील किंवा चिमुकले देखील आपल्याला या ठिकाणी त्यांच्या तालावरती दिसत असतील। काय नेमका संदेश द्यायचा आपण त्याच्यावर जाणून ताई काय सांगाल, एकंदरीत ठाकर पद्धतीचा पेहराव केला तुम्ही, काय नेमकं सांगाल याविषयी? ऍक्च्युली आज आमची थीम आहे आदिवासी नृत्य, तर त्यामध्ये आम्ही प्रेझेंट करतोय ठाकर या डान्स नृत्याला। तर त्यासाठी आज आमचा हा पेहराव आहे आणि आमचे सगळे प्रॉप आहेत, जसं की ढोल आहे, काठी आहे। ह्या गोष्टी खूप कमी माहिती आहेत सगळ्यांना, तर आम्हाला या आमच्या थीम तर्फे सगळ्यांना दाखवून द्यायचे की आपल्या मराठीमध्ये किती छान छान जमाती आहेत। त्यासाठी आज आमचा हा पेहराव। पाहिलं तर तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात यामध्ये उतरलेले आपण पाहिलं तर मोठ्या उत्साहामध्ये जे आहेत ते या ठिकाणी आनंद लुटत फिरत आहेत। मित्रा काय सांगशील, ठाकर पद्धतीचा पेहराव केला तू, काय नेमका संदेश द्यायचा आहे? ठाकर हे आपले ओल्ड जनरेशनचे जे गावात राहतात त्यांची ही पोशाख आहे। तर आज आम्ही धारण केले कारण आमचे जे मॅडम आहेत त्यांनी सांगितलेलं हे पोशाख खूप चांगलं असतं। ते जे करतात त्या पद्धतीने हे ढोल वगैरे साजरा करतात। त्यांची काय पद्धत असते, ज्यांचा सण असेल काय त्यांचं काहीतरी सण असतं ते ढोल वगैरे सगळं घेऊन ते असा पोशाख करून येतात आणि परफॉर्म करतात। त्यासाठी आम्ही हे धारण केलं। निश्चित पाहिलं तर जी आपली मराठी परंपरा कुठेतरी लुप्त होत चाललेली आहे ती टिकून ठेवण्याचा एक सामाजिक संदेश जो आहे तो या संपूर्ण तरुण मंडळी संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवातून देण्याचा एक प्रयत्न करत आहेत। तर आपण पाहिलं तर ठाकर पद्धतीचा काही पेहराव असतो त्या पद्धतीचा डान्स करत जायची ही तरुण मंडळी या गरब्यामध्ये जे आहे ते उतरलेली आहे। कॅमेरामॅन निकेशसह शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।